नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज हा नवीन ऊस जे बघत आहे ही ऊसाची नवीन जात आहे. संकेश्वर ऊस संशोधन केंद्रानं प्रसारित केलेली हा वाण आहे. याला SNK 13374 असं म्हणतात. हा मार्च एंडला लागवड केलेला हा रोप लागणीचा प्लॉट आहे. मी राहुल भोकरे, कसबे डिग्रस, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझी वितराग ऊस रोपवाटिका नर्सरी गेली 11 वर्ष झालं चालू आहे. भारतातल्या ज्या सगळ्यात जास्त उत्पादन देणाऱ्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडं बघण्यासाठी आहेत आणि त्याची लागवडही केलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार आपण सर्व व्हरायटी देतो. तर हा ऊस बघा, हा मार्च एंडला म्हणजे साधारणतः एप्रिलच्या सुरुवातीला लावला आहे असं समजा. तर ह्या ऊसाची ग्रोथ बघा किती झाल्या. कांड्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि वर 20 20 कांडी 20 22 सर्रास कांडी आहे. आणि हा ऊस आता आज तारीख आहे 18 डिसेंबर. तर हा ऊस बघा 18 डिसेंबर म्हणजे साधारणतः 8-8.5 महिन्याचा हा ऊस आहे. तर ऊसाची ग्रोथ दादा सुरुवातीपासून कशी वाटली? चांगले, एकदम चांगले, एकदम चांगले. सुरुवातीपासून काय असं उठतच गेलं. हा. आणि हा ऊस बघा पडत नाही. आता पडत नाही, शेजारचा पडत ऊस तोडलाय पाणी बघा, पाणी पाडले आता पाणी दिलंय तरी सुद्धा हा ऊस पडलेला नाही आहे. 20 कांडीचा ऊस आहे. तुम्ही बघू शकता अगदी सगळा प्लॉट एक आणि एक ऊस उभा आहे. आणि पेरेची लांबी बघा साधारणतः 7 ते 8 इंचापर्यंत सर्व पेर आहे. साधारणतः 7-8 इंचाचं पेर आहे. थोडासा याला पोकाबोळींचा त्रास आहे पण एवढा मेजर प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं तुम्ही ह्याचे संरक्षित केला तर उत्पादन जबरदस्त दिसते. आणि जर फुटव्याची संख्या बघितला तर प्रत्येक ऊसाच्या गड्ड्यात साधारणतः 6-7 असे असं फुटवे आहेत. आणि ऊसाचं वजन जर म्हणला 2.5 ते 3 किलो आरामशीर बसते. हे माझे हे जे क्षेत्र आहे आमचे कॉलेजचे मित्र अभिजित पाटील मर्दवाडी यांचं क्षेत्र असून हे 2 एकर क्षेत्र हळद काढणी करून लागवड केलेलं आहे. आता आपण बियाण्याला तोडायला चालू केलं आहे. साधारणतः 7-8 गुंठ बियाण्याला तुटलेलं आहे. पुढील सर्व बियाणं जे आहे आपण कारखान्याचे चेअरमन यांची 1 लाख रुपयाची ऑर्डर आहे तर त्यांना आपण हे देणार आहे. तर तुम्ही भविष्यात जर बियाणं लागवड करणार असाल, नवीन व्हरायटी लागणार असतील तर जरूर संपर्क साधा. मामा, ह्या ऊसाला सुरुवातीपासून वाढ चांगली आहे, पानाची रुंदी चांगली आणि ऊस हा पडत नाही म्हणजे ह्याला खाली भक्कम मुळी आहे त्याला आणि आधाराच्या मुळ्या चांगल्या आहेत. आधाराच्या मुळे ते बत्तीस गत हां. नाही. दुसरा ऊस जर असता तर सगळा लोळून सगळा पडलेला असता आणि एवढ्या जाडी येतच नाही कुठला. नाही. बत्तीसची जाडी जेवढी डबल जाडी आहे त्याला. तर याचा खोडवा पण अप्रतिम येतोय. लागणीपेक्षा 10 टनच्या आधार निघेल खोडवा, अशी वाढ आहे या खोडव्याला. सारखा ऊस आहे, एकसारखा कुठने तुम्ही फोटो मारून हा एकसारखा. तर तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या 78 75 70 96 75. नमस्कार.